काय करतो आणि तुझं तोंड का पडले? सगळ्यांचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग आणता येत नाही बघ. खिशात आणा, शेत म्हणतं हे आणा ते आणा. फायद्याचं गणित काय जुळतच नाही बघ. शेतीत नुकसानच होत चाललंय. अरे शेतीचा असो किंवा दुसऱ्या व्यवसायाचा असो, तसंच होतंय ते. आपल्याला जर आता त्यातला जर वर्मच माहिती नसेल तर लाखाचे 12,000 होता. आपल्याला शेतीतलं वर्म कळलं, मग आपण कर्म केलं. हेच सगळ्या आपल्या शेतकऱ्यांचा धर्म आहे. कळालं का तुला? मला तर काहीच कळलं नाही बघ, सगळं डोक्यावरून गेलं माझ्या. अरे आता शेती करण्याचा आपला उद्देश काय आहे की आपण जो होणारा खर्च आहे तो योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य कोणत्या ठिकाणी गुंतवायचा आहे हे आपल्याला पण माहिती पाहिजे. मगच आपलं उत्पन्न चांगलं येतं. म्हणजे खर्च जेवढा असतो त्याच्यापेक्षा दुप्पटीने तिप्पटीने आपला उत्पन्न निघतंय. कळलं का तुला? तू म्हणतो ते पटतंय मला, माझं कुठं चुकतं तेच मला समजत नाही. अरे बोंबल्या, अगदी जमीन तयार करण्यापासून ते बियाणं, खत हे सगळं विकत घेण्यापर्यंत आपली जबाबदारी असती. आता त्याच्यात आपल्या सगळ्या चुका होतात. उदाहरण द्यायचं, तुझे खत वापरतोय ते कोणतं वापरायचं, कसं वापरायचं, कुठं वापरायचं आणि नेमकं कशा प्रमाणात वापरायचं हे महत्वाचं आहे. त्यात काय एवढं, मी दुकानात जातो, माझं बजेट दुकानदाराला सांगतो, त्याच्यानुसार तुम्हाला औषध देतो. आता माझ्यापेक्षा त्याला जास्तच कळतं ना, त्याच्यामुळे मी जास्त डोकं लावत नाही. अरे बोंबल्या, ज्या गाडीचं स्टेअरिंग तुझ्या हातात नाही तू चुकीच्या रस्त्याने गेली, मग यात काय नवल आहे काय? अरे खरोखर पिकाची जी गरज आहे ते बघून आणि आपल्या शेतकऱ्याच्या हितासाठी जे कोणी दुकानदार आहे ते बरोबर काय औषधं देत नाही. असे काही काही मोजकेच दुकानदार आहे जे आपल्याला जे चांगले खत आहे ते देतात. बाकी सगळं आपल्यावर जबाबदारी पडती. अरे मग अशा वेळी काय करायला पाहिजे की तू जागरूक राहून की आपल्या पिकासाठी कोणतं खत बरोबर आहे, ते कोणत्या प्रमाणात आणि कुठं टाकायचं हे सगळं तुला माहिती पाहिजे. अरे खत टाकून आपण समाधानी आहोत का त्याच्यापेक्षा पीक समाधानी आहे का हे महत्वाचं आहे. नाही तर आपलं गणित काय असतं, स्वस्त ते मस्त किंवा जास्त तेच आपल्यासाठी चांगलं असतं. नाही तर तू काय करणार आहे, एखाद्या दुकानदाराकडे जाशील आणि शेतकरी जे बोलला ते खत घेशील, म्हणजे आपल्याला त्रास. म्हणजे आज सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी असं होतं ते. म्हणजे काय होतंय, पीक मागते आपल्याला झिंका, आपण देतो त्याला स्फुरद. पीक मागते आपल्याला बोरॉन, आपण देतो त्याला पोटॅश. म्हणजे आपण केलेला खर्च त्या पिकाला काही जातच नाही, तो वाया जातोय. सदा तू म्हणतो ते 101% पटतंय मला, पण करायचं तरी काय? अरे बोंबले, आपण आता तंत्रज्ञानाची विवाद वावरतोय. म्हणजे आपल्याला कोणतं खत चांगलं आहे हे शोधत बसायची गरज नाही, ते लगेच आपल्याला मिळून जाईल. फक्त त्याला पारखी नजर लागते. ते तुकाराम महाराज म्हणतात ना, वर्म जाणे तो पारखी, अशी पारखी नजर लागते. तुझ्या पारख्या नजरेत अशी कोणती गते जी पिकांची गरज लक्षात घेऊन त्याचं समाधान करेल? आता बघ बॉम्बल्या, तू पुन्हा दुसऱ्यावर विसंबला, पण काही हरकत नाही. आपल्याला काही लांब जायची गरज नाही. या 35 वर्षापासून शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र असलेली कंपनी म्हणजे महाधन कंपनी, आणि तिनं क्रॉपटेक आणि सॉल्युटेक नावाचं खतं तयार केली आहेत, ज्याच्यामध्ये आपलं कपाशी, कांदा, त्याच्यानंतर मका याच्यासाठी क्रॉपटेक 8-21-21, त्याच्यानंतर आपलं ऊस, भाजीपाला, फळं याच्यासाठी 9-24-24, क्रॉपटेकचं 9-24-24, आणि आपलं तेल बियाणांसाठी किंवा कडधान्यांसाठी 11-30-14 नावाच्या अशा 3 प्रकारच्या ग्रेड आपल्या 3 वर्षांपासून बाजारात विकत मिळत आहे. तू ते बघतच नाही. मग सदा आपल्या शेतकरी एवढ्या क्वालिटीचे खत का बरं नाही वापरत? अरे हे सगळं अज्ञान आणि बेहिशोबपणाचे परिणाम आहे. आपल्या जवळ आता हिरा आहे तरी हे गारगोटींच्या मागे लागताय, त्याला सोडवतच नाही यांच्याकडून. आणि एवढा त्याचा लागून पण शेतकरी बदल करत नाहीये. अरे एवढ्या उच्च स्तरावर यांची जनजागृती होती शेतकऱ्यांची, तरी यांना कसं कळत नाही. ते तुकाराम महाराज म्हणतात ना, नका पडो काही गबाळाचे भरी, पडो येथे थोरी नागवना. हे आपल्या शेतकऱ्यांनी विसरायला नको. चल, तुला कळायला ना आता हे, चल जाऊ. महाधन